तर मग नमस्कार मित्रांनो. तुम्ही पहा, लहान पोरांना बघता की कोणाला बघा. मी कुठं आली माहिती आहे का? मुंबई युनिव्हर्सिटी कुठे? कलिना. आणि कलिना विलेज आहे. आणि हा कलिना विलेजचा नॉर्थ गेट आहे. नॉर्थ गेट म्हणजे हयात गेट. तुम्ही बघू शकता, 1857 ची स्थापना आहे. मी कुठे आली? तर हे मराठी भाषा भवन आहे. आणि तिथे कार्यक्रम कशाचा आहे? मॉक ड्रिल. स्पीड खूप झालेली आहे व्हिडिओची, पण तुम्ही शेवटपर्यंत बघा. त्यांनी काय केलं माहितीये का? कशाबद्दल माहितीये? मॉक ड्रिल. जर कधी आपत्ती आली समजा, तर मग का करायचा? त्याच्यासाठी मग त्यांना ते मॉक ड्रिल घेतली. मॉक ड्रिल मध्ये हे स्ट्रेचर गिचर कसं बनवायचं ते गीन सांगितलं. पहा, मला काही बोलता येत नाही, पण मी खूप प्रयत्न करतो चांगला बोलायचा. पण आता पाहू ना आपण कसं होते तर पहा, किती व्यवस्थित त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्या मार्गदर्शनानुसारच ते पोरं करू राहिले. आणि पोरं एवढे छान होते ना, म्हणजे इन्स्ट्रक्शन एवढं छान व्यवस्थित फॉलो करत होते की काही सांगायचं काम नाही. कधी कधी थोड्या चुका माणसाच्याच हाताने होते, त्या तर होणार. आणि ते शिकतच आहेत जस्ट. तर बघा, त्यांची टीम किती व्यवस्थित वर्क करत आहे. टीम वर्क खूप गरजेचं असते. टीम वर्क पुढे सगळं पॉसिबल असते. तर हे मॉक ड्रिल आहे. भविष्यात कधी घटना घडल्या आणि आपण तिथं उपस्थित असलो तर का करायला पाहिजे, त्याच्यासाठी हे आहे. आता हा मुलगा आलेला आहे ना, याचं म्हणणं असं होतं की कॅज्युअलिटी ठीक आहे, आपने आप तो उठून काही बसणार नाही स्ट्रेचरवर, मग तुम्ही कसं उचलान मला ते बी सांगा. तर त्याला प्रश्न पडला होता, मला एवढं लागलंय तर मी काही उठून जाऊन तर स्ट्रेचरवर बसणार नाही ना, मग मला उचलून पण सांगा कसं उचला लागते ते. मग त्याला ते उचलून दाखवलं त्या सरांनी. मग तरी बी त्या बघा कसं करते तो शेवटपर्यंत. तर त्याला आता बघा किती व्यवस्थित असं त्याला उचलून तिथं ठेवतं. आणि आता पहा, पुढं बघत जा फक्त व्हिडिओ, बाकी काय नाही. अहो व्हिडिओ बघा. आत्याचा हात पहा. त्याचं म्हणणं होतं की माझ्या हात खालती गेलं. तो सरांना सांगत होता की माझ्या हात खालती गेला, तर मी कसं करू? मग त्याचे हातच बांधून दिले. घे मग आता काही तो उपाय करावाच लागेल ना. मग पोरांची क्वेरीज येतात, मग कसं करणार? त्याला उचलून दाखवलं. त्याला विचारतं सर समाधान झालं का? तर हो. आता कधी स्ट्रेचर नसलं, आता आपल्या सगळ्यांच्याकडे स्ट्रेचर तर नाही, पण बांबू वगैरे गावाकडे म्हणा किंवा शहरात पण असतात. आणि एक ब्लँकेट तर असते. तर ती ब्लँकेट आणि बांबूचं स्ट्रेचर कसं बनवायचं ते सांगितलं. खूप प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. स्ट्रेचर पण एकदम व्यवस्थित, एकदम लॉक सिस्टीमनुसार सांगितली. त्याचप्रकारे जसं आपण पाळणा गिरणा घरी बांधतो ना, तसंच. तर ते स्ट्रेचर सांगितलं, CPR बद्दल सांगितलं, ट्रायंग्युलर बँडेज, हँड बँडेज, साईबाबा बँडेज वगैरे अशा प्रकारचे. आणि कार्यक्रम इथेच संपतो.